अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी हरतालिकाचा उपास केला जातो। या दिवशी विवाहित महिला देवी पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा करतात आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करतात। चला तर जाणून घेऊया हरतालिकेचा शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत, पूजेचे महत्त्व आणि उपाय। दिनदर्शिकेनुसार भाद्रपद शुक्ल तृतीया या तिथीला हरतालिका साजरी केली जाते। यावर्षी तृतीया तिथी 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12:21 ते 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे। त्यानुसार यावर्षी हरतालिका 6 सप्टेंबर शुक्रवारी साजरी केली जाणार आहे। वैदिक दिनदर्शिकेनुसार हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 6:01 ते 8:31 पर्यंत असेल। संध्याकाळच्या पूजेसाठी सर्वात शुभ मुहूर्त 5:25 ते 6:37 पर्यंत असेल। या दोन्ही शुभ काळात हरतालिकाची पूजा करणे उत्तम आहे। हरतालिका या पूजेत भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते। अखंड सौभाग्यासाठी महिला या दिवशी उपास करतात। सर्वप्रथम एक लाकडी पाट घ्या आणि त्यावर लाल कापड पसरवा। आता त्यावर भगवान शिव आणि माता पार्वतीची स्वच्छ व्यवस्थित मूर्ती स्थापित करा। पाण्याने भरलेला कलश बसवा। आता उदबत्ती आणि दिवा लावा आणि भगवान शिवाला चंदनाने आणि देवी पार्वतीला तिलक लावा। आता अक्षदा, फळे आणि फुले वाहा। हरतालिका व्रताची कथा वाचा आणि इच्छित असल्यास आपण मंत्राचा उच्चार देखील करू शकता। आरतीने पूजेची सांगता करा आणि नंतर भगवान शिव आणि माता पार्वतीला नैवेद्य दाखवा आणि पूजेदरम्यान झालेल्या चुकांसाठी क्षमा मागून प्रसाद वाटप करा। पूजेनंतर विधीप्रमाणे उपवास सोडावा। हरतालिकाच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने अविवाहित मुलींच्या विवाहातील अडथळे दूर होतात आणि त्यांना इच्छित वराची प्राप्ती होते आणि लवकर विवाह होण्याची शक्यता असते। दुसरीकडे या दिवशी उपवास केल्याने विवाहित महिलांना अखंड सौभाग्य आणि समृद्धी मिळते आणि त्यांच्या पतींना दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्याचा आशीर्वाद मिळतो। असे मानले जाते की भगवान शिव माता पार्वतीने प्रथम हरतालिकाचे व्रत केले होते। तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि इच्छित वर प्राप्त करण्यासाठी हरतालिकेचे व्रत पाळले जाऊ लागले असे मानले जाते। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।